चला मंडळी, जय खानदेश. मागला 2 लेक्चर आपण जस्ट जायत. पहिल्या लेक्चरला कर आपण बेसिकना नियम, ऋणसंख्या धनसंख्या. दुसऱ्या लेक्चरला आपण करत कंसना नियम आणि त्यांना गुणाकार भागाकार कसा करणार, चिन्हाशी गुणाकार कसा करणार, संख्याशी कसा करणार. तर ते मागल्या लेक्चरला देखील. ठीक. आता परत एका गोष्टीने पुढे कंटिन्यू करा. देखा आता आज आपण शिकू सर्वात आवडता टॉपिक की ज्याशिवाय गणित हा विषय अपूर्ण आहे, जो की आहे बॉडमॉस. ठीक. त्याला आपण कंचे भागोबेव म्हणा. ते बॉडमॉस जाऊ द्या, इंग्लिश आपलं काही विषय नाही. आपण आयर्न शिकलो ना, आपण आयर्न शिकू त्याला. त्याने एक नेम आहे, त्याला कंचे भागोबेव म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. जे इंग्लिश वाला लोक त्याला बॉडमॉस म्हणतात, आपण त्याला मराठी आयर्न कंचे भागोबेव म्हणा. ते काय कंच म्हणजे कंस, चे म्हणजे त्यांना गुणाकार किंवा ऑपोज म्हटलं असते. ठीक आहे. का चे सा ची त्याला हिंदी म्हटलं का की के. काय म्हटलं जास का की के. ठीक. बा म्हणजे भागाकार, जो की असा कंस. ठीक. गुणाकार ठीक. बे म्हणजे बेरीज, वजाबाकी. ठीक. आता ज्या टाइम तुम्ही कोणते उदाहरण होणार ते सोडा पहिले या सिक्वेन्स मध्ये सोडा. कसा सोडा या सिक्वेन्स पहिले कंस सोडा ना, तुम्हाला उदाहरण सांगस, नंतर चे सोडा, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. त्या तुमले कंचे भागो बिलकुल समोर ठेव, त्यांना साईडला उदाहरण तुम्ही सोडा. ठीक आहे. पाठच करा ना भाऊ. ठीक. ठीक आहे. अरे कंस पण होणार, चे पण होणार, भागाकार होणार, गुणाकारही होणार, बेरीज वजाबाकी तशीच. ठीक. आता काय करणार माहिती का, पहिले आपला नेम काय सांगायचं का, कंचे भागोबेव. पहिले कंस, नंतर चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आपण याच लाईन नुसार उदाहरण सोडवणार. आता आपला नेम काय, पहिले कंस सोडा, तो असा राहो असा राहो, काही फरक नाही पडत. ठीक. हा. ठीक. आता प्लस मायनस मायनस 6 मधून 4 किलो होणार 2. चिन्ह काय रे, मोठी संख्या वजा. ठीक. वजा 10 भागीला 2 गुणिला 4. लगेच खाली वळला. समजलं का? 6 मोठा आहे, 4 पेक्षा 6 मधून 4 घ्या, उरणार 2. 6 वजा चिन्ह 4 पेक्षा मोठा असल्यामुळे चिन्ह 2. आता प्लस. समजणार? आता मायनस प्लस जे का तुमने बोलणं जाते मागल्या लेक्चरले जे समजणं ते मागल्या लेक्चर देखील. ठीक. वजा 10 वजा 2 बाकीला 2 गुणिला 4. आता चे कसं सोडा. ठीक. एकदम साधन सरळ आहे. चे करत काय असणार ते भानगड, हा 12 असणार, जी अंश संख्या राहत ती गुणिला त्याला समोरली काय छेदनी आहे ती काय 3. देखा परत सांग, 12 जागावर होणार, चे काळा गुणाकार चिन्ह दिलं, हा उष्णा 4 आणि 12 गुणिला 4 भागीला 3. ह्याची संख्या असणार ते 2 ला भागायला केला. या संख्येने भाग देत आहेस, इले भाग देत आहेस. ठीक. 4 1 4 4 3 12. ठीक. 3 चौक 12, 3 ना पळा 4 12 आहे, 4 चौक 16. गुणाकार काय होणार तुम्हाला संख्या लिहिली 4 चौक 16. मायनस प्लस मायनस ही संख्या खाली होईल. आता पण आधी बघा, हा 16, हा वजा 2. ठीक. वजा 10 भागीला 2 गुणिला 4. समजलं? आता ते का कंस घ्या, चे घ्या. आता आपण पहिले गुणाकार पहिले काय सोडतो, भागाकार. म्हणजे हा आता भागाकार करताना हाई संख्या आणि हाई संख्या या समोर ठेवणं, बाकी दुसरं काही समोर ठेवणं नाही. आता पहिले मायनस दुसरी प्लस आहे, तुम्हाला मागल्या लेक्चरला सांगलंय तर देखील जे लाईन संबंधात ते मागल्या लेक्चर देखील. ठीक.
आता मायनस प्लस मायनस 2 पंचे 10 चिन्ह होणं वजा गुणला 4 हा 2 वजा ठीक आहे. आता भागाकारानंतर काय करतात गुणाकार 5 चोक 20 संख्या तुम्ही मिळाली 20 पण चिन्ह काय भाऊ मायनस कारण पहिली संख्या ऋण आहे दुसरी धन आहे. ज्यावेळेस ऋण धन गुणाकार किंवा भागाकार चिन्ह ऋण आहे हा वजा 2 हा जाय आता 16 वजा 2 वजा 20 ठीक. आता ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करा तुम्ही एकूण 16 किंवा एकूण 16 काही फरक नाही पडत पण असं करत असताना दोन दोन संख्यांना गट पडा तुमले पुढे उदाहरण तेच सांगतो. 16 2 गेले 14 चिन्ह प्लस येणार आहे वजा 20. आता 20 मोठा आहे का 14 20 मोठा आहे 20 मधून 14 का उत्तर ऋण 6 चिन्ह 20 मोठा असल्यामुळे तर चिन्ह माझं वजा 6 हे फक्त बोर्ड मॅथ्स म्हटलं जातं. इंग्लिश मग त्याला म्हणतात आपलं कंचे बागू ठीक आहे. ज्याने समजलं तिने हा व्हिडिओ पॉज करी संधी केला ठीक आहे. पुढलं उदाहरण आता आपण कंचे बागू बेवली ना आता आपण बेरीज वजाबाकी गुणाकार एक उदाहरण म्हणजे त्यानं आपल्या गोष्ट क्लिअर होईल की कोणत्या संख्येपासून काय सोडवत चालेल ठीक. आता कंचे बागू बेवली आपण पहिले आता 16 भागीला 2 गुणला 64 अधिक 78 वजा एक प्लेन उदाहरण लो ठीक. आता यांना कंस नाहीये चे नाहीये पण काय दिसणार भागाकार दिसणार गुणाकार आहे बेरीज वजाबाकी मग सुरुवात कशी करायची कंचे बागू बेव कंस नसला की चे पण सुरुवात करायची चे नसली तर भागाकार पण सुरुवात करायची. आता 16 हा 2 8 16 किती नंबरवर आहे 8 नंबर 2 ना पडा म्हणून भागाकार 8 ना हा गुणिला 64 अधिक 78 वजा 100 ठीक आहे. समजलं. भागाकार आता गुणाकार करू 8 चौक 32 चला 3 8 सकट जाडन 3 51 512 ठीक अधिक 78 वजा 100. ज्या टाइमला बेरीज वजाबाकी दोनच चिन्ह असणार तुम्ही इकून सुरुवात करा की एकूण सुरुवात करा काही फरक नाही पडत 2 2 ना गट पडा ठीक. आता 512 मधून 78 घ्या आता 2 8 जास्त का नाही 51 मधून 1 घ्या उरात 50 8 उरणात म्हणजे 2 वर घ्या 12 12 8 गेले उरणात 4 50 पासून 7 उरणात 43 म्हणजे काय उत्तर होणं 434 प्लस प्लस चिन्ह प्लस वजा 100 434 पण 100 किती उरणार 334 100 मोठा आहे का 434 4 म्हणजे चिन्ह काय प्लस हे थोडक्यात बॉडमास म्हटलं. या गोष्टीला पुरं खूप आवडतं सगळं म्हणतोस मला हिंदी पाठ आहे मला जीएस पाठ आहे इतिहास पकडा पाठ आहे पण मन आलं मॅथ पाठ नाही. राजा नियम पाठ कर आणि ते नियम पाठ करताना उदाहरण सोड बाकी दुसरं काही नाही ठीक. आता ज्या तुमले बेसिक नियम मी तर मागला 2 लेक्चर मग सांगा त्या पाठ करणार ते ना उदाहरण घ्यायच ठीक आहे. अरे अधिक उदाहरण समजा थोडक्यात चला ठीक आहे समजा काय ते उदाहरण आता चे वजाबाकी 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 ठीक आहे या दुसरं काही आहे का नाही. आता का आता आपण कंचे बागू बेव कंस आहे का नाही डायरेक्ट चे वरतो आता ची 8 ठीक. आता चेने मांडलं तुमले मागलं उदाहरण सांगितलं ह्याची संख्या रास ती अंश लिखाणी चे का दिसेल गुणाकार हा 5 त्यांना पुढे लिखल्या ना हाची छेद संख्या आहे 2 इथले भागीला हा 5 घ्या हा 5 घ्या उत्तर 25 हा वजा 78 वजा 16 अधिक 7 वजा 18 वजा 9 आता का 1 2 3 4 5 6 तिला संख्या द्या 6. आता तुम्ही एकदम सोडवशात का नाही 2 2 संख्या ना गटपाळा तिला संख्या ना गटपाळा ना 2 2 संख्या ना. आता 78 मधून 5 जास्त का तसं होईल का नाही हा 78 आहे का नाही दिला 78 आहे वजा 25 8 ना 5 गेलो उरणार 3 7 ना 2 गेलो उरणार 5 हा 53 8 ना 5 गेले 3
7 आणि 2 गेले 5. आठ एक गोष्ट शिकासारखी. 25 पेक्षा 78 मोठा म्हणून होता चिन्ह नाही. आता 16 मधून 7 द्या. किती उन्हात भाऊ 9. 16 मोठा 7 पेक्षा म्हणून चिन्ह होणं मायनस. आता मायनस मायनस प्लस 8 9 27 चिन्ह मायनस. एक गोष्ट आठवते का, आठ कसं एक मायनस प्लस हे मोठं संख्या चिन्ह दिलं, ज्या आठ दोन संख्यातल्या सलग मायनस चिन्ह राहत त्याने नेहमी बेरीज कराने येणार उत्तर नेहमी चिन्ह द्यावं न ऋण चिन्ह. ठीक. आता वजा 53 वजा 9 वजा 27. आता दोन संख्यातला गट पडा. ठीक आहे. आता 53 मधून 53 9 किती तुम्हाला आला, 53 9 कितीला राजा 62 चिन्ह मायनस वजा 27. ठीक. ऋण ऋण परत काही तुमनं आलं, ऋण ऋण तुमनं बेरीजच होणार. 2 आणि 7 9 6 आणि 2 8 ऋण ऋण प्लस पण चिन्ह काही मायनस. म्हणजेच 25 चे 5/5 वजा 78 वजा 16 अधिक 7 वजा 18 वजा 9 हेच ना उत्तर ऋण फक्त वजा 1 बोलणं. काय माहिती का, बेसिक नाही फंडा सरस तुम्ही जेवढा नियम पाठ करशाल त्या नियम पाठ करून जेवढं तुम्ही उदाहरण लेशाल आणि त्याची जेवढं प्रॅक्टिस करशाल तेव्हा तुम्हाला बेसिक कम्प्लीट होईल. बाकी बेसिकले फक्त नियम फॉलो करा ना, बाकी नंबर दुसरं काही करा ना नाही. पहिलं लेक्चर आपलं बेसिक नियम ना, दुसरं लेक्चर कंस न, तिसरं लेक्चर बॉडमॉस. ठीक आहे. ज्यासले जेही समजत नसेल तसे कमेंट बॉक्सला कमेंट करा. किंवा समजा जर तुम्हाला काही पर्सनल कोणा प्रॉब्लेम असेल, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 80 55 45 91 75. हा मला व्हॉट्सअपला पण आहे आणि हा मला टेलिग्रामला पण आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार घनश्याम आप्पा 24/7 हजर आहे. ठीक आहे. चला भेटू उद्या लेक्चरले. तो पण जय खानदेश.